नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे, नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस असलेलं अंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पावसाचे ठिकाण म्हणजेच अंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी पुढीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रायगड हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, मकरंदगड हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मकरंदगड हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मकरंदगड ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामधलं ते महत्त्वाचं शिखर आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती एक नदी आहे? कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती एक उपनदी आहे? तर कृष्णा या नदीची उपनदी भीमा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा घाट हा लागतो। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? श्री गणपती हे एक अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर श्री गणपतीचं हे अष्टविनायक गणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, सागरेश्वर हे हरणांसाठी एक प्रसिद्ध अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे, पुणे ते नाशिक या महामार्गात 50 हा नॅशनल हायवे क्रमांक आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जवाहरनगर हे भंडारा या जिल्ह्यामधलं ते युद्ध साहित्य निर्मितीचं केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत?
तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा ह्या लागलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरचं निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? गणपतीपुळे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गणपतीपुळे विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? धुळे हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, धुळे हे शहर महाराष्ट्रामध्ये पांझरा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. विल्सन बंधारा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? विल्सन हा महाराष्ट्रामधला एक धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? विल्सन हा बंधारा. तर विद्यार्थी मित्रांनो, विल्सन ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. कृष्णा आणि कोयना यांचा संगम प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कराड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासाकार आकार धारण केलेली चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी आहे? पंढरपूर या ठिकाणी अर्धवर्तुळाकार यासारखा आकार धारण केलेली चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्रभागा नदी म्हणजेच भीमा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? सूर्यग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तेलबियांचं उत्पादन सर्वात जास्त होत असते? तेलबियांचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या एका जिल्ह्यामध्ये होत असते? तर जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तेलबियाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका पिकाकरिता इन्क्रिसॅट हे तंत्र अवलंबिले जाते? महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका पिकाकरिता इन्क्रिसॅट हे तंत्र अवलंबिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, भैमुग या पिकाकरिता इन्क्रिसेट हे तंत्र अवलंबिले जाते. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. भारतामध्ये सर्वात जास्त परकीय चलन खालीलपैकी कोणती वस्तू निर्यात करून मिळवतो? भारत सर्वात जास्त कोणती एक वस्तू निर्यात करून सर्वात जास्त परकीय चलन मिळवतो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 कापूस या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. थायलंडची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, थायलंड या देशाची राजधानी ऑप्शन क्रमांक 4 बँकॉक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतामधला पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला रेल्वे मार्ग कोणता आहे? तर मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान हा लॉर्ड स्टॅनले यांना तो मिळाला होता. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती? मद्रास या प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती? तर मद्रास प्रांतामध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वामध्ये होम रूल चळवळ ही सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? आपलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम आहे. तर ते खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील बंकिमचंद्र चटर्जी यांच्या
आनंदमठ या कादंबरीमधून आपण वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं होतं? स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव हे नरेंद्र हे असे होते. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो? सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे संसद या ठिकाणी ती ठरवत असते. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते? राज्यसभा एखादं अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 14 दिवस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? विद्यार्थी मित्रांनो, अशी कोणती एक घटनादुरुस्ती आहे ज्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? तर ती घटनादुरुस्ती ऑप्शन क्रमांक 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा कायदा सन 1961 कायदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये दिलेल्या मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या 11 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले यांचा तो काव्यसंग्रह आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? शेतकरी या संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी संघाची स्थापना ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना ही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती चौरस किलोमीटर होती? सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती चौरस किलोमीटर होती? तर 382 चौरस किलोमीटर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारचे दुःखाश्रू असे कोसी या नदीला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सलाल. तर सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामधला तो प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर ते ओरिसा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? दिलवाडा जैन मंदिर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर दिलवाडा जैन मंदिर राजस्थान राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल.
पुढचा प्रश्न पाहूयात. घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? तर भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता रणगाडा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, श्रीनगर हे शहर झेलम या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, कार्निवल हा सण गोवा या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आपल्याकडे 15,000 पेक्षा जास्त आपल्याकडे एक प्रश्नसंच आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त तुम्ही 99 रुपये पे करून तुम्ही ते ई बुक घेऊ शकता.